तर हाय, मी चिन्मय आणि मी करत होतो सावंतवाडी टू हम्पी, हम्पी टू बँगलोर सोलो राईड. हम्पी फिरून झालं तसं मला जायचं होतं बँगलोरच्या दिशेने, पण खूप उशीर झाल्याने मी ठरवलं आज हम्पीतच राहायचं. रूम शोधतच होतो की वाटेत हे सुंदर तलाव भेटलं, जिथे थोडा वेळ थांबून मी लागलो रूम शोधायला. बऱ्याच शोधानंतर हा सिंगल बेडरूम 500 रुपयामध्ये भेटला, जिथे मी राहायचं ठरवलं. दिवसभर प्रवास करून दमलो असल्याने सुशागत झोपून दिलं आणि सकाळी 6च्या सुमारास उठून फ्रेश होऊन मी चेकआउट करून बॅग लोड केल्यात आणि बाप्पाचं नाव घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पेट्रोलची टाकी फुल करून निघालोच होतो की पावसाने हजेरी लावली. या पावसात चहाचा एक घोट मारला आणि लागलो बँगलोरच्या दिशेने. सकाळ सकाळी या थंड वातावरणात एक्सप्रेस वे वर गाडी चालवण्यात एक वेगळीच मजा येत होती. आज टोटल 400 किलोमीटरचा प्रवास करायचा असल्याने सगळ्यात आधी मी पेटपूजा केली. नाश्त्याला मस्तपैकी साऊथचा इल्ली वडा एन्जॉय करून जातच होतो की वाटेत मला हे सुंदर नरसिंह देवाचं मंदिर लागलं. इथे मस्त दर्शन घेऊन मी माझा पुढचा प्रवास सुरू केला आणि हे मस्त वातावरण एन्जॉय करत सुमारे 12च्या आसपास मी येऊन पोहोचलो बँगलोर मध्ये. फायनली 800 किलोमीटरची ही सोलो राईड सक्सेसफुली कंप्लीट झाली, त्यासाठी खूप खुश होतो. या राईडने मला खूप गोष्टींचा अनुभव दिला. ही फक्त एक राईड नव्हती, तर स्वतःला घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.